आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शपथ भाई साहब काय भारी आहे आशु काय कसं वाटलं सरप्राईज? अरे खूप भारी वाटतंय। मला वाटलंच होतं। एकच मिनिट। काय मग कसं वाटलं? स्पीचलेस स्पीचलेस शब्द नाही तुझ्याकडे। नवरा रोमॅन्टिक आहे तुझा। शिवारी पण हे सगळं करायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? अगं आपल्याला वेळच मिळत नाही। तू जेव्हा घराबाहेर असते मी घरी असतो, मी जेव्हा बाहेर असतो तू घरी असते, आपल्याला वेळच मिळत नाही। तरी पण तू एवढा थकलायस अरे आणि इतकं सगळं केलंस, काहीच गरज नव्हती। तुझ्यामुळे रोमॅन्टिक झालोय मी खूप। गप्प बस। त्या गोष्टीमुळे माहिती आहे ना मागच्या वेळी काय झालं होतं। म्हणूनच ना भाई आता आपण खोलीत प्लॅन ठेवलाय, बाहेर नाही, गच्चीवर नाही, अजिबात इथे। जा ना गप्प बस, हे काही बोलू नको। काय बोलू? पण तू मी काय म्हणते, आपण छान गप्पा मारू ना। तू मला सांग काय काय झालं तेच सांगणार आहे। मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तू नसलीस ना की कुठल्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडत नाही। मग मी आता आहे की नाही, मग माझ्याशी बोल, काय झालंय सांगतो। पण त्याआधी बघ आशु, सगळं सॉर्ट झालं। तू कसं टेन्शन घेत होता? आता तुझ्याशी बोलल्यावर मला खूप बरं वाटतंय, कारण सगळं सॉर्ट झालंय। बघ आशु, हळूहळू सगळं नीट होईल आणि आपला दुरावा पण नाही येणार। मी आहे ना त्यासाठी। तसं दुरावा आला तर आपण भांडूयात ना। मला येतं खूप छान भांडता। झालं का तुझं सुरू परत? काय मी काय केलं? काय केलं म्हणजे तू विषय काढला आता भांडायचा। मी काय विषय काढला? भांडायचा? तू नाटकं करू नको, तुला माहिती आहे सगळं। त्यात काय भांडायचा विषय काढलाय? गप्प बस आशु, तू मला माहिती आहे। आशु काय झालं? काय चुकीचं बोललो? भांडणाबद्दलच तर बोलतोय।